जिल्हा परिषदेमार्फत सुमारे 36,10,00,000 रुपयाचा निधी व नगर परिषदेमार्फत 64 लाखाचा निधी असा एकूण 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करून धाकटा खांदा येथे शाळा बांधण्यात येणार आहेत। धाकटा खांदा गावातील पनवेल नगर परिषद क्रमांक 6 चा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्हा परिषदेमार्फत सुमारे 36,10,00,000 रुपयाचा निधी व नगर परिषदेमार्फत 64 लाखाचा निधी असा एकूण 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धाकटा खांदा गावातील पनवेल नगर परिषद शाळा क्रमांक 6 चा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, शेकापाचे शहर चिटणीस नितीन पाटील, शहर संघटक तथा प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, मधुसूदन देसाई, माजी उपनगराध्यक्ष जानुशेठ म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकुंद म्हात्रे, माजी नगरसेवक बालनाथ म्हात्रे, प्रदीप सावंत, रमेश नाईक, शिवसेनेचे युवा नेते शशिकांत डोंगरे, शेकापाचे ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम डोंगरे आदी मान्यवरांसह खांदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात खांदा गावामध्ये अनेक विकास कामांना चालना दिली आहे। मनोहर म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याचा उल्लेख नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला। त्या गावाच्या विकासाचा ध्यास असणारा नगरसेवक म्हणून मनोहर म्हात्रेंची या ठिकाणी ओळख करून द्यायला लागेल। गावामध्ये शहराचं काम असू दे, पाण्याचं काम असू दे, गटाराचं काम असू दे, प्राथमिक शाळेचं इमारतीचं काम असू दे, शिरकोगड प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांची कामं असू दे, ही सारी कामं सातत्याने त्याच्या पाठीमागे राहून धडाडीने करणारा एक कार्यकर्ता, एक नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। सध्या विरोधकांकडून पालिकेच्या विरोधात हीन दर्जाचा अपप्रचार सुरू आहे। त्याबाबत भाष्य करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक आहेत। प्रशांत ठाकूर 2.5 वर्ष जी विकास कामे करू शकले नाही ते महायुतीचे नगराध्यक्ष म्हणून संदीप पाटील यांनी केवळ 2.5 महिन्याच्या कालावधीत करून दाखविले। पनवेलच्या जनतेसाठी निधी कसा उपलब्ध करायचा हे काँग्रेसच्या बाजार भुणग्याने आम्हाला शिकवू नये असा जयजयट टोला आमदार विवेक पाटील यांनी लगावला। या ठिकाणी संदीप पाटील असतील, नंदू पटवर्धन असतील, मनोहर म्हात्रे असतील, मुकुंद म्हात्रे असतील, नगरपालिकेतले त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचा अभिमान मला वाटतो की पैसे नाही म्हणजे काँग्रेसमध्ये गावगाव करतात, निधी नसताना काम घेणारे आमच्यात हिंमत आहे, आमच्यामध्ये हिंमत आहे, तिथं लाख लाख तिथं पाणी काढायचे आमच्या निधी निधी कशी आम्ही उपलब्ध करून आणतो याचा उत्तम उदाहरण आहे। या आपल्या प्राथमिक शाळेप्रमाणे टक्क्यावरच्या प्राथमिक शाळेला, त्याचबरोबर मोहल्ल्याच्या उर्दू शाळेला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी 1,11,00,000 रुपयाचा निधी आपल्या जिल्हा परिषदेचा निधी नगरपालिकेमध्ये आणण्याची हिंमत तसेच शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने 5 खोल्या बांधल्या। त्याबाबत आमदार विवेक पाटील यांनी धाकटा खांदा ग्रामस्थांचे अभिनंदन केले। त्यासाठी शिक्षणासाठी लागणारी साधनं असतात, ती सारी साधनं अशा प्रकारच्या सर्व सोयी या आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील अशा प्रकारची आधुनिक दर्जेदार शिक्षण जे 1,000 रुपयापासून 2,000 3,000 रुपये महिना फी घेऊन ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जाते अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या शाळेमध्ये देण्याचा मानस मनोहर म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जानुशेठ आणि बाकीचे जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने करण्याचा विचार केलेला आहे। गावातल्या नव्या पिढीला शिकवत असताना आपण एवढी सुसज्ज इमारत बांधत असताना त्यामध्ये कॉम्प्युटर सहित आधुनिक सर्व शिक्षणाचे साहित्य भविष्यामध्ये आपण निर्माण करून देणार आहोत। एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आपण करत आहोत आणि भविष्यात आपल्या शाळेचं स्टँडर्ड वाढल्यानंतर या ठिकाणी हायस्कूल सुद्धा निर्माण करावं लागेल म्हणून मात्र की जेणेकरून आपल्या मुलांना आज आपण बघतो हायस्कूल साठी गावातल्या विज्ञान हायस्कूलमध्ये बरीचशी मुलं तिथे चालत जातात आणि चालत येतात। विज्ञान हायस्कूलमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय तशाच पद्धतीचं शिक्षण हायस्कूलचं सुद्धा आपल्या गावाला
दिल्याशिवाय होणार नाही। हाऊसिंग सोसायट्यांचे विजेचे बिल हे व्यावसायिक दराने आकारून हाऊसिंग सोसायट्यांकडून अव्वाच्या सव्वा वीज बिल वसूल करण्यात येत आहे। महावितरण कंपनीकडून नागरिकांची ही फसवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्याने याबाबत आमदार विवेक पाटील यांनी हाऊसिंग सोसायट्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची ग्वाही दिली व येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले। पनवेल येथील कैलास पार्क सोसायटी, पंकज विला, रिद्धी सिद्धी, माणिक नगर, रचना रेसिडेन्सी, हर्षनिधी सोसायटी, मोनिश पार्क, कोजी नूक, निलेश गार्डन आणि राधा हरी निवास या हाऊसिंग सोसायटींच्या पदाधिकारी व महावितरणाचे अधिकारी यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस नितीन पाटील यांनी आमदार विवेक पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती। या बैठकीत महावितरणकडून होणाऱ्या अन्यायकारक धोरणाबाबत सर्व समस्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विवेक पाटील यांच्या कानावर घातल्या। त्यावेळी आमदार विवेक पाटील यांनी याबाबत आपण मंत्री महोदयाशी त्वरित पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही दिली। तसेच याबाबतचा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडू असे सांगितले। पूर्वी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राज्य विद्युत मंडळाकडून 2 ते 3 कनेक्शन दिली जात होती। प्रत्येकाच्या घरगुती स्वतंत्र मीटर व्यतिरिक्त सार्वजनिक वापरासाठी लागणाऱ्या पॅसेजमधील लाईटसाठी 1 मीटर, पाण्यासाठी लागणाऱ्या मोटारचा वेगळा मीटर दिला जात होता। परंतु महावितरणने जादा महसूल मिळवण्याच्या उद्देशाने आता गेल्या काही दिवसापासून पूर्वीचे जुने मीटर काढून त्या जागी एकच 3 फेजचे कनेक्शन दिले आहे। त्यामुळे वीज वापराने युनिट एकत्र आल्यामुळे विजेच्या टप्प्यानुसार ठरणारा दर वाढत जातो। याशिवाय 3 फेज कनेक्शन दिल्यामुळे घरगुती वापराच्या विजेचा दर हा व्यावसायिक आकारला जात आहे। त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून अक्षरशः सामान्य नागरिकांची लूट होत आहे। हाऊसिंग सोसायटीचे सभासद हे सार्वजनिक वापरासाठी विजेचा उपयोग करीत असताना आणि त्यापासून कोणताही व्यवसाय केला जात नसताना या सोसायट्यांना व्यावसायिक दराने आकारणी केल्यामुळे पूर्वीपेक्षा चौपट वीज बिल येऊ लागले। त्यामुळे संतप्त नागरिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस भाई नितीन पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली। त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन सोसायटीचे पदाधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी आणि आमदार विवेक पाटील यांची बैठक 50 फूट्स अकॅडमी येथे बोलावली होती। या बैठकीत आमदार विवेक पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेतली। यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता खानंदे यांना याबाबत आमदार विवेक पाटील यांनी यामागची भूमिका काय आहे असे विचारले। तेव्हा सोसायटीच्या सभासदांनी दिलेली माहिती बरोबर आहे, पण सरकारचेच धोरण तसे ठरल्यामुळे आपल्याला ते करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले। यावरून आमदार विवेक पाटील यांनी तातडीने ऊर्जा मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवण्याबाबत पुढाकार घेतला। तसेच याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात मंत्री महोदयांना याचा जाब विचारू असा शब्द आमदार विवेक पाटील यांनी दिला। हा केवळ पनवेलचाच प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील जनतेबाबत असाच निर्णय राबवून महावितरणकडून जर लुबाडणूक होणार असेल तर त्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडू असा इशारा आमदार विवेक पाटील यांनी दिला। गेल्या 6-7 महिन्यापासून महावितरणकडून जी विजेची बिलं हाऊसिंग सोसायट्यांना देण्यात येत आहे त्यामध्ये दरवाढ केलेली आहे। उदाहरणार्थ जे पॅसेजमधले लाईट असतात, पार्किंगमधले लाईट असतात, त्या पॅसेजमधल्या लाईट विजेच्या बिलांना सुद्धा कमर्शियल रेट आकारल्यामुळे जी सोसायट्यांची बिलं 10,000 11,000 येत होती तीच बिलं आता महावितरणची इलेक्ट्रिकचीच बिलं नुसती 18,000 ते 19,000वर जायला लागली। त्यामुळे सोसायट्यांचा जो सभासद फी असते महिन्याची त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। अनेक सोसायट्यांमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे किंवा समन्वयाचा अभाव असल्यामुळे बऱ्याचशा सोसायट्यांना मध्ये हे असं सहन केलं जात होतं। पण बऱ्याचशा सोसायटीतले पदाधिकारी नुकतेच मला येऊन भेटले। मी त्यांच्या तक्रारी माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्यापर्यंत तक्रार नेली। आमदार साहेबांनाही यातल्या प्रकरणामधलं गांभीर्य समजलं आणि त्यांनी आता त्वरितच ऊर्जा मंत्र्यांची याबाबत बैठक घेऊन येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याबाबतचा प्रश्न मांडण्याची आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सोसायटीच्या वीज बिलाबाबत तक्रारी असेल तर त्यांनी त्या आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवाव्या, जेणेकरून माननीय आमदार विवेकानंद पाटील येत्या अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतील अशी मी आपणा सर्व हाऊसिंग सोसायट्यांना माझ्यातर्फे मी विनंती करतो। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणारे पनवेल व नवीन पनवेलच्या विकासामध्ये सिडकोने जरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली तरी या शहराच्या निर्मितीवेळी नागरिकांना मूलभूत सुविधांबरोबरच सिडकोकडून अन्य सुविधाही देण्याचे आश्वासन देण्यात आले होते।
परंतु ही आश्वासने फक्त आश्वासनेच राहिली आणि याबाबत अनेक वेळा सिडकोचा नाकारतेपणा जनतेसमोर आला आहे। परंतु तरीही सिडको अधिकाऱ्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही। त्यामुळे नवीन पनवेलकरांच्या अनेक मागण्या प्रलंबितच राहिल्या आहेत। नवीन पनवेलमध्ये राहणारे मुस्लिम समुदायातील लोकांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी अनेक वेळा सिडकोकडे मागणी केली होती, परंतु मुस्लिम समाजाची मागणी सिडकोने दुर्लक्षित केल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे। शुक्रवारी एका मुस्लिम बांधवाचा मृत्यू झाला होता, परंतु दफनभूमी नसल्याकारणाने मुस्लिम बांधवांनी मृतदेह घेऊन नवीन पनवेल येथील सिडको ऑफिसवर मोर्चा काढला व आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत दफनभूमीचा प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत मृत व्यक्तीचा मृतदेह सिडको ऑफिसमध्येच ठेवला जाईल असा इशारा दिला। यावेळी घटनेची गंभीरता ओळखून पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडवले यांनी मुस्लिम समुदायातील नागरिकांना आश्वासन दिले व आजच सिडको अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मृतदेह उचलला व अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले। या प्रसंगी मुस्लिम बांधवांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत केली व सिडको विरुद्ध आपला रोष व्यक्त केला। 1995 साली दारुल अमान ट्रस्ट आणि मुस्लिम जमात नवीन पनवेलनी दफनभूमीसाठी सिडकोकडे अर्ज केला होता। त्याप्रमाणे सिडकोने 1999 साली पोदी सेक्टर 16 मध्ये प्लॉट नंबर 25 हा दिला होता। काही कारणास्तव ब्रिजचं काम चालल्यामुळे तो प्लॉट आम्हाला सरेंडर करावा लागला आणि परंतु आम्हाला पर्यायी जागा 2008 साली मिळाली। 2008 मध्ये पण मध्ये एकदा अजून एक प्लॉट देऊ केला होता, परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला एनओसी दिली नाही आणि त्यामुळे परत 3 वर्ष असे वाया गेले आणि 3 वर्ष पोलिसांनी एनओसी द्यायला लावली आणि 2008 साली आम्हाला प्लॉट दिला, ॲग्रीमेंट झालं, सगळं झालं, परंतु आता 2011 आलाय, 4 वर्ष झाली तरी सिडकोने त्याच्यामध्ये बांधकाम करून दिलेलं नाहीये, संबंधित सुधारणा करून दिलेलं नाहीये, अप्रोच रोड नाहीये, भराव नाहीये आणि तिथं कंपाऊंड वॉल नाहीये। या गोष्टीला सिडकोने मुद्दाम दिरंगाई लावली जेणेकरून बाजूचे सोसायटीवाले बऱ्याच अंतरावर आहेत ते, परंतु त्यांनी विनाकारण हा मुद्दा उपस्थित केला की कब्रस्तान, दफनभूमी आणि हिंदूंचं स्मशानभूमी या ठिकाणी नकोय म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी आरटीआय मार्फत जमा केल्या आणि हा मुद्दा उपस्थित केला आणि कोर्टामध्ये गेलेले आहेत। कोर्टात अजून त्यांचा मुद्दा दाखल झालेला नाहीये, तरी पण हे आता प्रेत इथं आहे। अशा 15-20 माहिती झाल्या, लोक जिवंत झाले म्हणजे इथं मरत नाही का? मरणारे अटळ आहे, लोक मरतातच। जायतो कुठं आम्ही? ओल्ड पनवेलची लोक आम्हाला घेत नाही, कळंबोलीला घेत नाही। सिडकोने दिला आहे, सिडकोने सुधारणा करून द्यावी आणि 21व्या शतकातलं शहर आहे, फार आधुनिक गोष्टी आणि बांधून देणार, आम्ही करून देणार। सिडको शहराची निर्मिती करते आणि या गोष्टीला कशी वंचित राहिलेली आहे। 29 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात जागतिक हृदय दिन अर्थात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो। ठिकठिकाणी जागतिक हृदय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीनेही जनजागृती मोहीम राबविण्यात आली। संपूर्ण देशात 29 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो। नवी मुंबई वाशी येथेही वर्ल्ड हार्ट डे निमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले, जेणेकरून हृदयरोगाविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी। वाशी रेल्वे स्टेशन जवळील हिरानंदानी हॉस्पिटलने स्वाक्षरी मोहीम राबविली होती। या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता व वर्ल्ड हार्ट डे निमित्त लोकांमध्ये जनजागृती केली। तसेच वर्ल्ड हार्ट डे निमित्त आमच्या प्रतिनिधींनी हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप यांच्याशी बातचीत केली व अभियानाविषयी अधिक माहिती जाणून घेतली। ये वर्ल्ड हार्ट डे का सेलिब्रेशन हम कर रहे हैं फ्रॉम हिरानंदानी हॉस्पिटल। इट्स फोर्टिस फाउंडेशन इनिशिएटिव। वी आर हैविंग दिस प्रोग्राम टू क्रिएट मोर अवेयरनेस ऑन द वर्ल्ड हार्ट डे। सो जनरल पब्लिक को एक अवेयर करने के लिए हम प्रोग्राम कर रहे हैं, जिसमें ये सारे बच्चे यहाँ पर हमने करे हैं। एक हम प्रोग्राम के ड्यूरिंग प्लेज सबसे हम लिखवाएंगे कि व्हाट दे आर गोइंग टू स्टार्ट डूइंग इन द नेक्स्ट वीक, नेक्स्ट 1 मंथ, नेक्स्ट 1 ईयर। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल नगरपालिकेची धुरा सांभाळल्यापासून आजपर्यंत पनवेल शहरात अनेक विकास कामे राबवून पनवेल शहराचा विकास केला आहे, परंतु काँग्रेस नेत्यांनी या विकास कामाबद्दल ओरड सुरू केली आहे व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत। याविरुद्ध युतीच्या महिलांनी मोर्चा काढला व नगराध्यक्ष संदीप पाटील यांना नाहक बदनाम करणाऱ्या काँग्रेसला चांगलेच उत्तर दिले।
फक्त 2.5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. परंतु विकास कामामध्ये नेहमीच अडथळा निर्माण करण्याची सवय असलेले तसेच केवळ लोकांची दिशाभूल करून खोट्या बातम्या पसरविणारे काँग्रेसी नेत्यांच्या पोटात विकास कामाबाबत पोटशूळ उठल्याने त्यांनी नगराध्यक्ष संदीप पाटील व युतीच्या नगरसेवकांना बदनाम करण्याची मोहीमच सुरू केली आहे. याच हेतूने काँग्रेसच्या महिलांनी मोर्चा काढून नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये नगराध्यक्ष संदीप पाटील किती निष्क्रिय आहेत असा संदेश पसरेल. परंतु या मोर्चाविरोधात युतीच्या महिलांनीही जशास तसे उत्तर देत काँग्रेसच्या विरुद्ध मोर्चा काढून काँग्रेसच्या कुटील नीतीवर प्रहार केला व नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली. या प्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा श्वेता भैरा, माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, उपाध्यक्षा शमा हटंगडी, माजी नगरसेविका पुष्पलता मडवी, रेणुका मोहोकर आदी सहित शेकडो महिला सामील झाल्या होत्या व काँग्रेसियांविरुद्ध नारेबाजी करीत टीका केल्या. यावेळी श्वेता भैरा व माधुरी गोसावी यांनी काँग्रेसच्या कुटील नीतीवर प्रहार केले. शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीतर्फे माननीय नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी विकास कामांचा जो कायापालट केलेला आहे पनवेल शहरामध्ये, तो काँग्रेसच्या महिलांच्या नातंदपणामुळे तो एवढा किळसवाणा प्रकार त्यांनी जो आज काल केलेला आहे तो अतिशय निंदनीय. मला असं वाटते त्या महिला ह्या अज्ञात आहेत असं मला वाटते, कारण त्यांना खरी परिस्थिती अशी माहिती नाही. कारण पावसाळ्यामध्ये डांबरीकरण हे होत नाही. त्यांच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या ताट आणि काठी देऊन त्यांना मोर्चा काढायला सांगितलेला आहे. पण खरी परिस्थिती अशा प्रकारची आहे की जेव्हापासून संदीप पाटील यांनी नगरसेवकपदाची धुरा सांभाळली तेव्हापासून ते विविध कामाला उपाययोजना प्रत्येक कामाची अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी कामं करायला सुरुवात केलेली आहे. संदीप पाटलाला 3 महिन्याचाच कालावधी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर कामं चालू केलेली आहेत आणि हा झालेला विकास सगळी जनता सुद्धा बघते आहे. त्याची सकाळी तो 5-6 वाजल्यापासून स्वतः जातीने काम करत असतो. त्याच्यासोबत सगळे नगरसेवक असतात. तर आमचं महिला आघाडीच्या वतीने एकच म्हणणं आहे की त्याला म्हणजे असं विरोध न करता की एकमेकांकडे बोटं न दाखवता काम चालणे हे योग्य आहे हे आपण सुद्धा मान्य करायला हवं आहे. आणि नगरपालिकेचं जे काम चाललेलं आहे हे सर्व जनता बघते आहे. त्याच्यामुळे हे असे छोटे मोठे रॅली किंवा छोटे मोठे मोर्चा 15 जणींचा ग्रुप करून काढणं हे योग्य आम्हाला तर योग्य दिसत नाही. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323-855-055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.